लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आता युग आरशासमोर उभा असतो आणि युग स्वतःला संपवण्याचं काम करत असतो। खरं तर इथे तो स्वतःला म्हणत असतो, नाही मी पूर्ण संपलेलो आहे, मला कोणीच समजून घेऊ शकत नाही, मला इथे स्वतःला संपवावंच लागणार आहे। ह्या गोष्टी युग इथे बोलत असतो। त्याचबरोबर स्वतःची नस कापून घेण्याचा प्रयत्न करणारा युग मात्र अगदीच रडायला लागलेला असतो। त्याला काही केल्या इथे सुचत नसतं, जमत नसतं आणि रडायला लागलेला असतो। त्याचबरोबर आपण पाहतो की आता म्हणत असतो, नाही मला कधी कोणी समजूनच घेऊ शकत नाही आणि नाही घेऊ शकत, त्यामुळे मला इथे स्वतःला संपवावंच लागणार आहे। अशा गोष्टी युग इथे बोलत असतो आणि तेव्हाच रम्या तिथे येते आणि रम्या तिथे आल्याबरोबरच ती म्हणत असते, नाही युग असं का म्हणतोयस, मी तुला समजून घेऊ शकते ना, तू माझ्याशी सगळं काही शेअर करू शकतोस, तुला असं का वाटतं की तुला कोणीच समजून घेणार नाहीये म्हणून तू माझ्याशी बोलू शकतोस, मी तुला नक्कीच समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि समजून घेईल असं इथे ती बोलते। त्याचबरोबर युग रडायला लागलेला असतो आणि युग रडत असताना आता रम्या त्याला म्हणत असते, हे बघ युग, मी तुझी मोठी बहीण आहे की नाही, मग तुला मी परकी आहे का एवढी, प्लीज तू मला सांग ना, आणि तू हे चाकू घेऊन काय करत होतास युग, बोल ना कशासाठी घेतला होतास चाकू। तेव्हा खरं तर सुरुवातीला युग इथे चिडतो आणि त्याचबरोबर रागराग करण्याचा प्रयत्न करतो। तो म्हणत असतो, नाही मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आता, प्लीज तू आत्ताच्या आत्ता इथून जा, तू का आलीस माझ्या खोलीमध्ये, जा म्हटलंय ना तुला, मला नाही तुझ्याशी काहीच बोलायचं असं इथे तो बोलत असतो। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलल्याबरोबर लगेचच आपण पाहतो की कशा पद्धतीने इथे रम्याने युगचा बरोबर उपयोग करून घेतलेला असतो आणि रम्याने युगचा बरोबर उपयोग करून घेतल्यानंतर इथे ती त्याला म्हणत असते, हे बघ असं करू नकोस प्लीज, आयुष्यामध्ये आपल्याला जी गोष्ट एखादी नाही मिळाली ना आणि त्यानंतर तिचा किती त्रास होतो ना त्या गोष्टीचा हे मला चांगलंच माहिती, मला माझा पार्थ मिळाला नाही ना, त्यामुळे मी आत्तापर्यंत सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सहन करत आलेली आहे। आपण दोघं सुद्धा एकाच घरात लहानाचे मोठे झालेलो आहोत, अगदी मी तुला माझ्या कडेवर घेऊन फिरलेले आहे, तरी सुद्धा तुला मला काही सांगावंसं नाही वाटत का रे युग, का असं करतोयस, सांग ना, ही तुझी मोठी ताई आहे तुझ्या कायम बरोबर, प्लीज तू माझ्याशी जे काही आहे ना तू ते शेअर करू शकतोयस असं म्हटल्यानंतर आता युग इथे अगोदरच थोडासा इमोशनल झालेला असतो आणि इमोशनल झालेला युग लगेचच रम्याला मिठी मारत असतो। आता रम्या लगेचच म्हणत असते, बरोबर मासा जाळ्यात येत आहे, कारण हा इमोशनल झालेला आहे आणि इमोशनल झालेला असल्या कारणाने हा बरोबर आता माझ्या जाळ्यामध्ये येईल असं इथे ती बोलते। त्याचबरोबर आपण पाहतो की आता कशा पद्धतीने इथे लगेचच जी रम्या आहे ती युगला बरंच काही विचारण्याचा प्रयत्न करत असते, पण युग मात्र शांत असतो। तेवढ्यातच आता याच वेळेला इथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनीने इथे युगला रम्याच्या मिठीत पाहिलेलं असतं। तेव्हा लगेचच नंदिनी म्हणत असते, का काय चाललेलं आहे हे सगळं, काही काय आहे हे सगळं, तुम्ही काय करत आहात, आणि त्याचबरोबर युग काय झालेलं आहे, बरं आहे ना सगळं। आणि त्याचबरोबर आता तिकडे लगेचच रम्या म्हणत असते, नाही नाही काही एक झालेलं नाहीये, अगं काही नाही, तो थोडासा अस्वस्थ होता ना म्हणून, खरं खरं सांग काय झालेलं आहे, आणि त्याचबरोबर हे सगळं कशामुळे कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत असं ती विचारते। त्याचबरोबर इथे रम्या तू काय करत आहेस युगच्या खोलीमध्ये असं विचारल्यानंतर आता लगेचच इकडे रम्या म्हणत असते, असं काय करतेस, मी माझं काम करायला आले होते, मी माझी लादी पुसायला इथे आले होते, बाकी काही नाहीये, नक्की ना, हो नक्कीच, बघ हे काय माझं काम करायला आले होते ना, आणि तेव्हा इथे तो थोडासा अस्वस्थ होता म्हणून फक्त मी त्याला काही गोष्टी काही प्रश्न इथे विचारले, बस याच्या पलीकडे काहीच नाहीये, बरोबर की नाही रे यू, आणि तसंही मी माझं कामच करत असते, मी नाही त्या गोष्टी आणि नाही त्या उचापती इथे करत नाही असं रम्या बोलत असते। त्याचबरोबर आपण पाहतो की नंदिनीला थोडासा संशय आलेला असतो, तो म्हणजेच की रम्या आणि युगवरती, कारण आल्यापासून युगचं वागणं हे बरंच बदललेलं होतं आणि आल्यापासून युगचं वागणं बदललेलं असल्या कारणाने तिच्या मनामध्ये हे सगळे काही गोष्टी, हे सगळ्या काही विचार येणं अगदी साहजिक असतं। त्याचबरोबर आता इकडे आपण पाहतो की लगेचच नंदिनी म्हणत असते, रम्या हे बघ तुझं तू काम तर करायलाच हवं, कारण तुझं काम करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, समजलं का तुला, तू आत्ताच्या आत्ता सगळं काही तुझं हे काम करून घे। त्याचबरोबर आपण पाहतो की आता रम्या युगला म्हणत असते,
मग मला एक गोष्ट सांग, ही जी रम्या आहे, वसवत्या आहे, ते युग, पार्थ, जीवा त्याचबरोबर माझ्यासोबत घरच्यांसोबत कशा वागलेल्या आहेत, ही गोष्ट काही तुला नव्याने सांगायला हवी आहे का? तू लहान आहेस, पण रम्या तुला तरी कळते ना ह्या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर युग, अशी अपेक्षा मला तुझ्याकडून नव्हती. आणि काय गे रम्या, चल तुझी कामं कर, समजलं तुला? त्याचबरोबर युगला सुद्धा इथे ती बोलत असते, ह्यांना एवढ्या लवकर माफ करणं शक्यच नाहीये युग, कारण ही लोक खूप खालच्या थराला जाऊन वागलेली आहेत. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की ही इथे तुझ्या दादासोबत आणि इतरांसोबत सुद्धा कशी वागलेली आहेत हे तुला समजत नाही का? आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत इथे खाली येणार आहेस, चल लवकर खाली, असं म्हणूनच आता नंदिनी युगचा हात पकडते आणि रम्याच्या नाकावर टिचूनच इथे युगला तिच्यासोबत घेऊन जात असते. आणि त्याचबरोबर इकडे ती तिला हेही सांगत असते की तुझी ही जी कामं आहेत ना ती पटापट करायची. काय युग, चल पटकन, सगळेजण खाली वाट बघत आहे, सगळ्यांनी तुला इथे खाली बोलवलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे जी नंदिनी आहे ती इथे बोलत असते. त्याचबरोबर रम्या म्हणत असते, अगं नंदिनी असं काय करतेस, मी काही एक नाही केलेलं, तुला आमच्यावरती विश्वासच नाहीये का? त्याचबरोबर नंदिनी म्हणत असते, विश्वास ठेवण्यासारखं काय करताय काय तुम्ही? विश्वास ठेवून तर बघितला होता, पण इथे तुम्ही काहीही बरोबर करत नाही, समजलं? आता लगेचच इकडे ती घेऊन गेल्यानंतर आता रम्या म्हणत असते, चांगली संधी साधून आली होती, हा मासा माझ्या चांगल्या जाळ्यात अडकला होता, पण ऐनवेळी ही नंदिनी टपकली, हिला तर ना, असं म्हणता क्षणी लगेचच चाकू उगारत असते. आणि चाकू उगारत असताना आता आपण पाहतो की लगेचच तिच्या एक गोष्ट लक्षात येते की हा चाकू युग घेऊन काय करत होता नेमका, युगच्या हातामध्ये हा चाकू काय करत होता, काय नेमकं त्याला सिद्ध करायचं होतं, असं इथे आता ती बोलते. तर आपण इकडे पाहतो की आता जीवाने मस्त अंडी बॉईल केलेली असतात आणि अंडी बॉईल करून त्यावरती थोडंसं मीठ मसाला मिर्च लावून आणलेला असतो. आणि हे सगळं त्याच्या मोठ्या दादाला म्हणजेच की इथे पार्थला मस्का लावण्यासाठी सुरू असतं, कारण त्याला असं वाटत असतं त्या दिवशी ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ना त्यामुळे माझा दादा माझ्यावरती रुसलेला आहे, चिडलेला आहे, म्हणून आज त्याला मनवलं पाहिजे, आज त्याला विनवणी केलीच पाहिजे, असं म्हणूनच तो जेव्हा तिथे येतो आणि तिथे आल्याबरोबर इथे म्हणत असतो, मग माझ्या दादासाठी मस्त आज गरमागरम बॉईल केलेली मस्का त्याचबरोबर मीठ मसाला लावलेली अंडी मी घेऊन आलेलो आहे. तेवढ्यातच आता इथे जो पार्थ आहे तो म्हणत असतो, हे मस्का मारण्यासाठी सुरू आहे का? आणि तेव्हाच तो म्हणत असतो, नाही रे, मस्का वगैरे काही नाहीये, तू एकदा ट्राय तर करून बघ ना, खूपच तुला ह्यामधून खूप सारं प्रोटीन वगैरे मिळेल. त्यावर लगेचच आता इकडे पार्थ म्हणत असतो, पण मला एक गोष्ट समजत नाही, ही अंडी उकडण्यामागचं कारण काय, कशी झाली मग त्या दिवसचं ट्रॅकिंग वगैरे मित्रांसोबतची? अरे भाई, कुठे गेलोच नाही त्या दिवशी, मग तेच तर तुला समजवायला आलो, गेलो नाहीये मी मित्रांसोबत वगैरे. अच्छा, गेला नाहीये का, बरं ठीक आहे, पण तू मला माफ केलंयस ना, हे बघ, असं म्हणून लगेचच तो त्याच्या तोंडामध्ये अंड भरवत असतो. अरे माफ करायला तू माझा छोटे आहे रे, मी तुझ्यावर कसं काय रागवणार, मी तुझ्यावर कसं काय रुसणार, अजिबात रागवणार नाही, रुसणार नाही. आणि तेव्हाच इकडे पण हे सगळं एवढा रेडी तयार होऊन चाललायस कुठे? तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही, मी आत्ता दादाला ह्या गोष्टी सांगू शकत नाही, मी जर आत्ता दादाला ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगण्याचा प्रयत्न केला तर माझं पूर्ण इथे प्लॅन विस्कटेल, म्हणजे नको, आत्ता सांगायलाच नको. एकदा का सगळ्या गोष्टी इथे यशस्वी मार्गी लागल्या ना तर मगच आपण हे सगळं काही इथे दादाला सांगूयात, आत्ता नको सांगायला, आत्ता सांगून सगळ्याच गोष्टीचा पचका होऊ शकतो, असा इथे जीवा विचार करतो. आणि त्याचबरोबर आता तो लगेचच म्हणत असतो, अरे भाई, ये तेरा भाई जो है ना, उसकी मंजिल उसको मिल गई है, आणि तो त्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचणारच, असं इथे तो बोलतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता पार्थ आहे त्याला आठवतं, म्हणजे त्याची जी फाईल आहे ना ती त्याच कॅफेमध्ये त्याला नेऊन द्यायची असते, ज्या कॅफेमध्ये इथे काल तो गेला होता. तेव्हा इथे तो त्याच्याशी बोलतानाच थोडासा थांबतो आणि विचार करत असतो, अरे भाई, काय झालेलं आहे? तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो, नाही, काहीही झालेलं नाहीये, पण असं कसं काही नाही झालेलं, खरं सांग, काय झालेलं आहे? अरे काही नाही, ही ना त्या बांद्रा स्टेशनला जाऊन ना तिथे त्या कॅफेमध्ये ना फाईल द्यायची होती, म्हणजे तेच क्लायंट आहेत का हे, ज्या दिवशी मी इथे त्यांच्या मीटिंगला जायला गेलो नव्हतो, तेच क्लायंट आहेत ना? हो, तेच क्लायंट आहे. आणि तेव्हा लगेच जीवा ती फाईल हातात घेतो आणि म्हणतो, आता तर ही फाईल मीच देणार आहे, आणि त्या दिवशी मी गेलो नव्हतो ना ह्यांच्या मीटिंगला, मग बघ आता मी ही फाईल मीच देणार आहे, असं इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता इकडे पार्थ म्हणत असतो, नक्की ना? तेव्हा जीवा म्हणत असतो, हो नक्की दे,
असं म्हणून लगेचच जीवाने पार्थच्या हातातून फाईल घेतलेली असते आणि तो त्याच्या कामावरती निघालेला असतो. खरं तर त्याला जायचं असतं वेगळीकडे, पण आता इथे तो पार्थसाठी ह्या सगळ्या गोष्टी करायला तयार झालेला असतो. तर आपण पाहतो की आता जीवा निघालेला असतो तेव्हाच नंदिनी येते आणि नंदिनी आल्याबरोबर जीवाला आवाज येत असते आणि एवढा हसत असतो जीवा, आज एवढा आनंदात असतो म्हणून विचारू नका. आता जीवा म्हणत असतो का काय झालेलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते असं कसं जाऊ देणार आहे मी तुम्हाला, तुम्ही चांगल्या कामासाठी चाललात ना, मग तुमच्या हातामध्ये इथे दही साखर तर दिलंच पाहिजे ना. अच्छा, आणि तुम्ही टिफिन सुद्धा विसरलेला आहात, मग हा टिफिन कोण घेऊन जाणार आहे. अच्छा, अगं मला टिफिन कशाला हवाय. नाही जीवा, अजिबातच नाही, टिफिन हा सोबत असलाच पाहिजे, समजलं. त्यामुळे हा टिफिन गपचूप घ्या आणि त्याचबरोबर जे काम इथे हातामध्ये धरलेलं आहे ना ते काम इथे तुमचं यशस्वी होऊ देत, असं इथे आता नंदिनी जीवाला सांगत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता जीवा म्हणत असतो हो, आता तू मला एवढ्या छान छान शुभेच्छा दिलेल्या आहेस ना, तर माझं काम हे यशस्वी होणारच आहे. तुम्हाला लवकरात लवकर सगळं यश वगैरे सगळे मिळो, मस्त तोंड गोड करा आणि त्याचबरोबर घवघवीत यश मिळू द्या, असं नंदिनी बोलते. त्याचबरोबर आता इकडे लगेचच जीवा म्हणत असतो अगं ते बघ काय, असं बोलता क्षणी नंदिनी तिकडे दुसऱ्या बाजूला पाहते प्रेक्षकांनो, तर तोवर इकडे जीवाने लगेचच नंदिनीच्या पायाला स्पर्श केलेला असतो आणि तिचा आशीर्वाद घेतलेला असतो आणि तिथून पळ काढलेला असतो. तेव्हाच नंदिनी म्हणत असते वेडेच आहेत कुठचे, आणि खरंच देवा यांना सगळं काही यश मिळू दे, अगदी माझ्या वाटचं सुद्धा यश यांना मिळू दे. जीवाला नेहमी आनंदात आणि त्याचबरोबर इथे यशस्वी झालेलं मला पाहायचं आहे, असं इथे आता ती बोलत असते. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता लगेचच काव्या सुद्धा इथे क्लासला निघालेली असते. मानिनी तिथे येते आणि मानिनी म्हणत असते काय ग काव्या, तुझी बॉटल आणि त्याचबरोबर टिफिन वगैरे घेतलायस ना. आता काव्या म्हणत असते हो मानिनी काकू, पण तुम्ही कशाला हे केलं, त्रास करून घेतला, मी गेली असती, मी घेतला असता टिफिन वगैरे, त्याचबरोबर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज नव्हती. पण मानिनी म्हणते नाही ग, असू देत ग, आता तुझ्या एक्झाम चालू होणार आहेत ना, मग तुझी दगदग तुझी धावपळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे होत आहेत ना, म्हणून म्हटलं तेवढंच तुला थोडंसं तुझ्यासाठी काहीतरी करावं. तेव्हाच आता इकडे मानिनी म्हणत असते पण काव्या मला एक गोष्ट सांग, मी तुला एक विचारू का. तेव्हा इथे काव्या म्हणते हा विचारा ना. अगं आता सगळी तुझी एक्झाम वगैरे झाली ना, तर तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नेहमी घरी बोलव. म्हणजे बघ ना, जीवा त्याचबरोबर इथे पार्थ त्यानंतर युग हे सगळेजण त्यांच्या मित्रमैत्रिणीला घरी बोलवतात, तसं तूही बोलव ना. तेव्हाच आता काव्या म्हणते खरं सांगू का, तर मोहितेंकडे इथे नंदिनीताईचे खूप मित्रमैत्रिणी आहेत, आरुषीचे पण आहेत, त्यांच्या घरी सतत मित्रमैत्रिणी यायचे, पण मला फारसे कोणी मित्रमैत्रिणी नाही आहेत. म्हणजे एक अनिशा आणि दुसरा कोण नाही, म्हणजे आता त्याची आणि माझी मैत्रीण नाही आहे, पण अनिशा एकटीच आहे, त्यामुळे मी फारसं काही त्यांना इथे बोलवत नाही आहे. पण इथे तू बोलवलं तरी सुद्धा चालेल. त्यावर आता लगेचच काव्या थोडी शांत होते, पण मानिनी काही इथे गप्प बसत नाही. मानिनी लगेचच विचारत असते काव्या मला एक गोष्ट सांग, तुला मला काही सांगायचं आहे का, म्हणजे तू माझ्यासोबत काही बोलणार आहेस का, जे तू विसरतेस किंवा मला सांगावंसं वाटतंय, जे तुला सांगता येत नाहीये. तेव्हा काव्या म्हणते नाही हो काकू, नाही असं काही नाहीये, पण तरी सुद्धा काव्या बघ, एक मैत्रीण म्हणून तू मला सगळं काही सांगू शकतेस, सगळं काही शेअर करू शकतेस, मी काही तुला बोलणार नाहीये, उलट मनात ठेवेल, उलट त्यावर सल्ला देईल. त्यावर लगेचच काव्या विचार करत असते काय करू, सांगू का मानिनी काकूला सगळं काही जीवाचं आणि माझं, त्याचबरोबर त्या समजून घेतील का. त्यांना मी सांगतेच आणि त्यांना सांगते की ही गोष्ट आपल्या दोघीमध्येच ठेवा, कोणालाही सांगू नका. त्याचबरोबर त्या मला समजून घेतील, एक आई म्हणून एक मैत्रीण म्हणून त्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील का, असा काव्या विचार करते. त्याचबरोबर काव्या खरं तर मानिनीला सांगायला सुरुवात करत असते, पण तेव्हा गुरुजींचे शब्द तिला आठवतात. गुरुजी म्हटलेले होते की फक्त तुला जे काही सांगायचं आहे ते तुझ्या इथे जिभेवर येईल, पण इथे तोंडातून बाहेर पडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी इथे गुरुजींनी सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर जर तू ह्या सगळ्या गोष्टी घरच्यांसमोर मांडायला गेलीस, सांगायला गेलीस, तर मग मात्र तुझा हा पूर्ण परिवार विस्कटून जाऊ शकतो. त्याचबरोबर इथे नात्यामध्ये खूप मोठं विघ्न येऊ शकतं आणि नात्यामध्ये अंतर सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे इथे उत्तर द्यायला जरी जाशील तरी सुद्धा देऊ शकणार नाहीस, ही तुझी परीक्षा असणार आहे आणि भूतकाळातील सत्य समोर येणार आहेत, असं गुरुजींचं भाकीत होतं. तेव्हा काव्या म्हणते नाही नको, गुरुजींनी सांगितलेलं त्या पद्धतीने नको सांगायला. आणि तेव्हाच काव्या पुन्हा म्हणते नाही मानिनी काकू, तुम्ही काहीतरी चुकीचा अर्थ काढताय, इथं
इथं माझ्या मनामध्ये कुठलीही गोष्ट नाहीये आणि त्याचबरोबर तुम्ही उगाचच नाही त्या गोष्टीचा इथे उगाचच विचार करत बसू नका काकू, असं सुद्धा आता इथे काव्या बोलत असते। आता काव्याने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर बरं चला काकू मला उशीर होतोय, कारण क्लासला जर आपण उशिरा जाऊन पोहोचलो ना तर मग काय होतं की खूपच मागच्या सीटवर बसावं लागतं आणि त्यानंतर मग एसीची हवा वगैरे लागत नाही आणि म्हणूनच मला इथे लवकर जायचं आहे क्लासला, असं इथे ती बोलत असते। चला येते मी, बाय, असं म्हणूनच ती आता तिथून निघून जात असते। तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो आता रम्या आणि त्याचसोबत वसू ह्या त्यांच्या खोलीमध्ये असतात। खरं तर वसूला जरा बरं नसतं, त्यामुळे ती फक्त आणि फक्त इथे आराम करण्याचं काम करत असते। तर आपण पाहतो की कशा पद्धतीने आता इकडे रम्या युग सोबत झालेला सगळा काही प्रकार इथे तिला सांगण्याचं काम करत असते। ती म्हणत असते की नाही, तुला एक गोष्ट सांगू का आई, खूपच मोठा इथे प्रकार घडला होता। तेव्हा इथे वसू म्हणते का काय झालेलं आहे? अगं युग जो आहे ना बरोबर माझ्या जाळ्यामध्ये येत होता, एवढा इमोशनल झाला होता म्हणून सांगू नको, विचारू नकोस की मग काय झालं? अगं तो चाकू घेऊन स्वतःला संपवण्याचं काम करत होता। तेवढ्यातच आता वसू म्हणते का काय सांगतेस तू? हो, आणि तो मला बरोबर सगळं काही सांगणारच होता, पण तेवढ्यातच ती नंदिनी मध्येच तडफडली ना, आणि हिला तर ना खरंच ह्या नंदिनीची माशी मध्येच तडफडल्यामुळे ना सगळा गोंधळ झाला। त्यावरच वसू म्हणत असते त्या मांजरीला ना तर चांगलंच बघितलं पाहिजे, ही मांजर ना कुठे येऊन मध्येच तडफडते। अगं पण नेमकं काय झालेलं आहे ते तरी सांग। अगं तुला एक गोष्ट सांगू का, बघ युगचं ना नक्कीच काहीतरी आहे, पण मला ते सगळं शोधलं पाहिजे। त्यावरच आता इकडे वसू म्हणत असते रम्या तुला एक गोष्ट आठवते का? बघ युगकडे त्या दिवशी लेटर आलं होतं, मग तू साफसफाई करण्याच्या निमित्ताने युगच्या इथे खोलीमध्ये जा, युगच्या खोलीमध्ये जाऊन साफसफाई कर, ते लेटर नक्कीच सापडेल। मला त्या दिवशी कसं इथे काव्याच्या खोलीमध्ये साफसफाई करत असताना किंवा इथे मी गेली होती तेव्हाच त्या गोष्टी इथे सापडल्या होत्या, मग मला आता असं वाटतंय की तू तिथे जा आणि नक्कीच काहीतरी सापडेल। कसे घटस्फोटाचे कागद सापडले होते तेव्हाच। आता इकडे रम्या म्हणत असते हो आई, तू अगदीच बरोबर बोलत आहेस, मी अगदीच तसं करते, कारण काही जरी झालं ना तरी सुद्धा मला इथे त्या गोष्टी इथे शोधल्याच पाहिजेत। आणि त्याचबरोबर आपण आत्ता मला इथे ही गोष्ट समजते मोलकरीण आपण होण्याचा किती फायदा होतोय। तर इकडे मात्र रम्या आणि वसू बोलत असताना वसू म्हणत असते काही जरी झालं ना तरी सुद्धा त्या नंदिनीच्या आयुष्यातून तिला तर उठवायचंच आहे, पण ह्या युगचं सुद्धा काय आहे आणि त्याला आपल्या बाजूने करून घ्यायचंच आहे असा इथे ती विचार करते। तर आपण इकडे पाहतो की आता इकडे काव्या त्या कॅफेमध्ये जाऊन पोहोचलेली असते आणि अनिशाची वाट बघत बसलेली असते। ही अनिशा पण ना कधी येते म्हणून ती थोडीशी चिडचिड करत असते। त्याचबरोबर अनिशा आतापर्यंत कशी आली नाही ह्या गोष्टींचा ती इथे विचार करत असतानाच आता तेवढ्यातच पुस्तक ती थोडीशी आपटते, कारण तिथे के आणि जे असं लिहिलेलं असतं, त्यामुळे ते झाकण्यासाठी तिने ते पुस्तक तिथे ठेवलेलं असतं। आता त्या पुस्तकामध्ये असणारं गुलाब पुस्तक आपटल्यामुळे खाली पडणार, तेवढ्यात जीवा ते गुलाब हातामध्ये धरतो आणि जीवाने ते गुलाब हातामध्ये धरल्यानंतर लगेचच तो इथे काव्यासमोर पकडतो। आता हा क्षण बरोबर इथे सुनीताच्या नजरेस पडलेला असतो। सुनीता लगेचच मानिनीला कॉल करते आणि म्हणत असते मानिनी, तुझी सून आता सुद्धा माझ्या समोर माझ्या कॅफेमध्ये आहे आणि त्याचसोबत ती त्याच मुलासोबत आहे असं इथे ती बोलते। आणि तेव्हाच मानिनीने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मानिनी म्हणत असते काय काय असं आहे, थांब आत्ताच्या आत्ता मी तिकडे येते, ह्या काव्याची तर चांगलीच मी जिरवते असं इथे ती बोलते। ह्या काव्याची एवढी हिंमत झालेली आहे, एवढी मजल वाढलेली आहे की इथे तिनं तर मला सांगितलं की मी अनिशासोबत इथे कॅफेमध्ये जाऊन तसंच क्लासला जाणार आहे आणि आता ती त्या मुलाला इथे भेटायला गेलेली आहे। ह्या मुलीची एवढी कसली हिंमत झालेली आहे असं इथे ती बोलत असते। त्याचबरोबर सुनीता म्हणत असते तू ये पटकन, आणि तुला रंगे हात पकडायचा आहे ना, तुला माझ्यावर विश्वास नाहीये ना, तर तू इथे येऊन बघ आणि त्याचबरोबर तू इथे येऊन बघितल्यानंतर तुला सगळ्या गोष्टी तुझ्या समोर इथे उघड होतील असं आता सुनीताने सांगितलेलं असतं। तेव्हा लगेचच ती तिकडे जाण्यासाठी निघालेली असते। ती म्हणत असते नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा मला तिकडे ह्या सगळ्या जाऊन गोष्टी इथे बघायच्याच आहेत आता इथे ती बोलत असते। त्याचबरोबर सुनीता म्हणत असते मी सांगितलं होतं ना, ती आणखी सुद्धा ती लोक भेटतायत म्हणून, मग बघ आता सुद्धा ती लोक इथे माझ्या समोरच उभी आहेत असं इथे ती बोलते। त्याचबरोबर मानिनी म्हणते नाही, आता ह्या काव्याची तर मी चांगलीच जिरवणार आहे। मी तिला विचारलं आता कुठे चालली आहेस म्हणून, पण मला हिनं काहीच गोष्टी खऱ्या सांगितल्या नाहीयेत। मी आता बघ ह्या काव्याची कशी वाट लावते ते असे म्हणून पटकन कपाटातून हातामध्ये पर्स घेते आणि लगेचच तावातावानेच तिकडे जायला निघालेली असते। तर आपण इकडे पाहतो की आता कशा पद्धती
पद्धतीने इकडे मानिनी रागाने निघालेली असते आणि मानिनी रागाने निघाल्यानंतर आता नंदिनी हे सगळं पाहत असते की इथे मानिनी काकू कुठल्या तरी टेन्शनमध्ये आहेत आणि कुठल्या तरी टेन्शनमध्ये असताना त्या अशा रागारागाने निघालेल्या आहेत ह्या गोष्टी इथे ती पाहते। आता ह्या गोष्टी पाहिल्याबरोबर लगेचच ती म्हणत असते, 1 मिनिट मानिनी काकू, तुम्ही कुठे बाहेर निघालेला आहात का? असं म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे मी ना मस्त पालकाची भाजी वगैरे करणार आहे आणि त्याचबरोबर पालकाची भाजी करून त्याचकरिता भाकरी वगैरे करणार आहे। मग मी काय करू, म्हणजे तुम्हाला काय आवडणार आहे? आणि त्याचसोबत इथे तुम्ही थोडेशा अस्वस्थ दिसताय का, काय झालेलं आहे असं इथे ती विचारते। आणि तेव्हाच आता मानिनी तिला म्हणत असते, तुझ्या बहिणीच्या अब्रूचे धिंडोडे काढायला मी तिकडे निघालेली आहे। तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर मात्र आता इथे लगेचच जी नंदिनी आहे तिला मात्र खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो। त्याचबरोबर आपण पाहतो की आता इथे जो जीवा आहे त्याच कॅफेमध्ये असतो, गुलाबाचं फूल दिलेलं असतो आणि सुनीताने लगेचच ते सगळं काही इथे मानिनीला सांगितलेलं असतं। तर आता इकडे काव्या म्हणत असते, मला तुझ्यासोबतचा भूतकाळ काहीही नकोय, मला तुझ्यासोबत असलेलं नातं मला कसलंही टिकवायचं नाहीये आणि मला हे नातं संपवायचं आहे, समजलं तुला? तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो, नंदिनीने युगला विचारलेलं असतं, युग खरं खरं सांग का काय झालेलं आहे, तू एवढा शांत शांत का आहेस? आणि त्याचबरोबर मी आत्ता पाहते तुला, तू खूप इमोशनल आहेस, मला सांग, मी तुला नक्कीच समजून घेईल आणि त्याचबरोबर तुझ्यासोबत काही घडलेलं असेल तर मी तुला नक्कीच मदत करेल। तेव्हा युग नाही म्हणत असतो, पण जेव्हाच नंदिनी तिथून जायला लागते तेव्हाच युग म्हणत असतो, मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलेलो आहे ग नंदिनी आणि त्याचबरोबर इथे मला ह्या सगळ्यातून बाहेर काढायचे आणि माझा खूप मोठा इथे प्रॉब्लेम झाला आहे असं इथे युग सांगतो। आणि त्याचबरोबर युगने आता सगळ्या गोष्टी इथे नंदिनीला बहुतेक सांगितलेल्या असाव्यात। आता आपण पाहतो की इथे मानिनी लगेचच सुनीताकडे जाऊन पोहोचलेली असते आणि सुनीताकडे जाऊन पोहोचल्यानंतर ती म्हणत असते, सांग कुठे आहे काव्या, दाखव मला। तेव्हा सुनीता म्हणत असते, तू काळजी करू नकोस, मी त्यांच्यावरच वॉच ठेवून आहे, ते दोघे सुद्धा आतमध्ये आहेत, चल असं इथे ती बोलत असते। त्याचबरोबर इकडे आता जीवा काव्याला म्हणत असतो, पण मला तर तुझ्यासोबत नातं कुठलंच ठेवायचं नाही, पण मला तुझ्याकडून कोणतीही निगेटिव्हिटी नको आहे असं बोलल्यानंतर आता काव्याला खूपच मोठा धक्का बसतो। तर आता प्रेक्षकांनो इकडे मानिनी समोर जीवा आणि त्यासोबत काव्या ह्या दोघांचं नातं इथे येईल का किंवा दोघं समोरासमोर येतील का हे पाहूयात येणाऱ्या भागामध्ये, कारण मानिनी तर तिथे जाऊन पोहोचलेली असते। पण आता मला तर असं वाटत नाहीये की हे दोघे तिथे असतील, हे दोघे तिथून निघून गेलेले असतील। पाहूयात आता उद्याच्या भागामध्ये काय दाखवतायत। तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला